बातमी धाराशिवमधून भूममधील दूध भेसळ प्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय। 6 महिन्यात 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय। दूध भेसळ प्रकरणात आरोपीच्या सेल रजिस्टरमधून ही धक्कादायक माहिती समोर येते। 6 महिन्यात 2,30,470 किलो निकृष्ट दर्जाची दूध पावडर भेसळीसाठी वापरली गेली आणि त्यापासून 23,04,070 लिटर कृत्रिम दूध तयार केल्याची धक्कादायक बाब समोर येते। ही कृत्रिम दुधाची अंदाजे किंमत ही 9,21,62,800 रुपये इतकी आहे। तर प्रत्येक 100 लिटर शुद्ध दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम दूध मिसळलं जात होतं आणि या प्रमाणानुसार गेल्या 6 महिन्यात भूम परिसरातील दूध संकलन केंद्रांमधून राज्यभर विक्री झालेल्या दुधाचा 23,04,70,000 लिटर इतका मोठा आकडा आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांच्याकडनं। श्रीराम, अत्यंत धक्कादायक अशी ही सगळी आकडेवारी समोर येते। श्रुती, खरंच हे महाराष्ट्रातली महत्वाची अपडेट आहे आणि सगळ्यात मोठा दूध भेसळ घोटाळा म्हणता येईल आपल्याला। गेली 6 महिन्यामधली आकडेवारी आपण ही दाखवतो स्क्रीनवरती। मात्र गेली अनेक वर्षापासून हे या ठिकाणी सुरू होतं आणि जवळजवळ 23,04,70,000 लिटर दूध गेली 6 महिन्यात त्यांनी भेसळयुक्त तयार केलं आणि त्याच्यामध्ये 100 लिटरमध्ये 10 लिटर असा प्रमाण त्यामध्ये मिक्स केलं आणि त्याचं टोटल जर 6 महिन्याची आकडेवारी जर आपण पाहिली तर 23,04,70,000 लिटर दूध महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नामांकित संकलन केंद्र जे आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणाहून पाठवण्यात आलेलं आहे। ही धक्कादायक माहिती जी आहे ती त्या जे आरोपी आहेत त्या प्रकरणातले बाळासाहेब गोडगे नावाचे आरोपी आहेत आणि ते नक्कीच श्रीराम, या सगळ्या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते या सगळ्याचे अपडेट्स वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद।